आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 8766560083. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव. कोपरगाव नगर मनमाड महामार्गावरील मोठ्या पुलावर आज सायंकाळी 6 ते 6:30 वाजेच्या झालेल्या भीषण अपघात झाला असून या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वसीम चांद शेख व 29 वर्ष असं मयत तरुणाचं नाव असून तो अहिल्यानगर जिल्ह्यातील राहणार अकोला तालुक्यातील असल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार मोठ्या पुलावर सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक सध्या एकतर्फी सुरू आहे. त्याच दरम्यान डिस्कवर क्रमांक MH17 AP 5006 या दुचाकीवरून जाणाऱ्या 2 युवकांना ओव्हरटेकच्या नादात HR37 E 3526 या क्रमांकाच्या कंटेनरनं दाबल्याचे समजते. दुचाकी कंटेनर व डिव्हायडरमध्ये अडकून हा भीषण अपघात झाला असल्याचं नागरिकांमध्ये झालेल्या चर्चेतून समजतंय. या धडकेत दुचाकीवरील वसीम शेख यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा त्याचा जोडीदार नाव समजू शकला नाही तो जखमी झाला असून त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोने तसेच पोलीस वाहतूक शाखेचे दिगंबर शेलार पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी पकडलेला कंटेनर तसेच चालकास ताब्यात घेतलं व पोलिसांच्या स्वाधीन केलंय. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. दरम्यान नगर मनमाड महामार्गाचं काम गेल्या कित्येक वर्षांपासून संथ गतीनं सुरू आहे. टप्प्याटप्प्यानं काम होत असल्यानं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी व धोका निर्माण होत आहे. जुन्या मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने सध्या वाहतूक एकतर्फी करण्यात आली आहे. स्थानिकांच्या मते अपुऱ्या नियोजनामुळे हा अपघात झाला. विशेष म्हणजे मागील आठवड्यात याच महामार्गावर एका युवकाचा कंटेनर खाली सापडून मृत्यू झाला होता. त्यानंतर अल्पावधीतच पुन्हा झालेल्या अपघातामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या प्रकरणी पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 401 कोटी, कर्ज 254 कोटी, एकूण व्यवसाय 655 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव.